पर्यायच नव्हता मला. हो. मला ते करायचंच होतं, कारण ते नसतं केलं तर मी अभि गायकवाड इथं बसलोच नसतो. बरोबर. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील आणि बिझनेस सूत्र डिजिटल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या अफलातून उद्योजकच्या एपिसोडमध्ये आपण आहोत रॉयल उद्योग समूहाचे मालक नमस्कार. अभि गायकवाड यांच्यासोबत. तर नमस्कार दादा. नमस्कार. आणि या दिवाळीच्या धावपळीच्या टाइममध्ये तुमचा ऍक्च्युअली मेन टाइम असतो, त्यामध्ये तुम्ही आम्हाला वेळ देताय त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण आले. तर सकाळी आलेले आहे ते, मला काही टाइम भेटला नाही. आता दिवाळी सीझन असल्यामुळे खूप धावपळ चालू आहे, पण एवढे वेळ थांबले खरंच मानलं पाहिजे यांना. पण सकाळी आलेले ते अजून दुकानावर वाट बघत होते. खरंच असे खूप कमी व्यक्ती असतात ते एफर्ट्स घेतात, त्यानंतर काहीतरी त्यांना यश मिळतं 100%. थँक्यू दादा. दादा, माझा सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे, जो सगळ्या महाराष्ट्राला पडला असेल सध्या, की थार खरंच भेटणार आहे का? थार गाडी विषय कसा आहे माहिती आहे का? आता रॉयल हा ब्रँड, आता 1-2 दुकानं असते आपले, तर थार देणं कसं कधीच हो. शक्य झालं नसतं. पण आज आपल्या एवढे चाहते, ज्यांनी प्रेम केलेले आहे आपल्यावर, ज्याच्यामुळे एवढं नाव आहे आपल्या एवढ्या महाराष्ट्रात, एवढ्या शाखा झाल्या, त्या लोकांसाठी आपण काहीतरी वेगळी ऑफर लावायचं आधीपासून चाललं होतं माझं. तर सर्व शाखेत मिळून एक थार द्यायला काहीच हरकत नाही आम्हाला. बरोबर. कारण आपल्या जवळजवळ 200 शाखा आहे. हो. 200 शाखेमध्ये ग्राहकांनी जर खरेदी केली तर आम्हाला काहीच हरकत नाही थार द्यायला. व त्याचं नशीब असेल त्याला नक्कीच थार मिळणार आहे. तर यामध्ये आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की थार एकतर देणारच नाही, किंवा देणार तर जवळच्याच कुठल्या तरी व्यक्तीला देणार. तर तुम्ही याच्याबद्दल कसं नियोजन केलंय की ती कुठल्या तरी कस्टमरलाच भेटावी, त्याबद्दल पण सांगा. विषय कसा आहे माहिती आहे का? आता भरपूर मित्र वगैरे मला फोन आले की मी एवढे पैसे देतो, मला थार दे, माझं नाव काढ, मी 10 लाख देतो, हो. मी 12 लाख, पर 13 लाख पर्यंत ऑफर आली. 1 लाख रुपये म्हणजे डिस्काउंट मिळून तरी, नाही का? पण विषय कसा आहे, एखादी गोष्ट करायची तर चुकीची नाही करायची आणि खोटी नाही करायची. आता आपण जे करणार आहे, थारचं जे कुपन काढणार आहे, आता पूर्ण शाखेंना आम्ही कुपन दिलेले, त्या शाखेंमधून ते कुपन आल्यानंतर लाईव्ह आपण कुपन काढणार आहे. आणि जो लकी असेल, ज्याच्या नशिबात असेल, त्याचं आपण लाईव्ह नाव घेणार आहे डायरेक्ट. आणि त्याला आपण ती थार काय म्हणतात, डिलिव्हरी पण देताना त्यासोबत हे काढणार आहे. आणि हे सगळ्या शाखांसाठी की फक्त आपल्या मेन ब्रांचसाठी? हे सगळ्या शाखेंमध्ये तुम्ही खरेदी केल्यानंतर 3,000 रुपयाच्या खरेदीवर कुपन आपण देणार. तर एवढ्या शाखेंमधून खरेदी झाल्यानंतर ते कुपन आपल्याकडे येणार. भाऊबीज झाल्याच्या 1-2 दिवसानंतर, सर्व लोड कमी झाल्यानंतर ते अनाऊन्स करणार आहे मी आपलं लाईव्ह कधी वगैरे काय. त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्राला समजली गोष्ट. आणि दादा, आताच्या गोष्टी थार असेल किंवा बाकी तुमचं जे काही यश तुम्ही संपादन केलं हे सगळं दिसतच आहे. पण आता आम्हाला हे पण जाणून घ्यायला आवडेल की तुमची या प्रवासाची सुरुवात कशी झाली, पहिलं शॉप कधी ओपन झालं आणि त्यापूर्वी तुम्ही काय करत होते, ते ओपन कसं केलं वगैरे? आता आपण इथं बसलोय ना, सगळ्यात पहिलं शॉप तिकडचं म्हणजे 3 शॉप आहे आता, पण एकच शॉप होतं आपलं, खूप लहान होतं. अजून पण आठवतं मला, असं खूप साधं शॉप होतं आपलं एकदम. त्यावेळेस असं LED लाईट पण नसेल, मी तर म्हणतो बल्ब होते त्यावेळेस. त्यावेळेसपासून आता 10 वर्ष झाले जवळजवळ आपल्या शॉपला. खूप म्हणजे वाईट परिस्थितीत आपण सुरुवात केली होती. 1.5 लाख रुपयापासूनच सुरुवात केली होती. आज 1.5 लाख रुपये काहीच होऊ शकत नाही. 1.5 लाखात दुकान पण टाकू शकत नाही. पण त्या एवढ्या कमी पैशात दुकान टाकल्यानंतर चालवायचं कसं, ह्याच्यावर खूप अभ्यास केला, खूप इकडे धावपळ केली, कष्ट करत राहिलो. आत्ता पण इतकं कष्ट करतोय म्हणजे झोपायला पण वेळ नाहीये. म्हणजे इतकं काम असं लोड आहे सध्या की झोपायला पण टाइम भेटत नाही, जेवायला पण टाइम भेटत नाही, जिम वगैरे सगळं बंद आहे, वडापाव खायला लागतं. म्हणजे कसं असतं, काम करताना कोणत्या गोष्टीला लाजायचं नाही आणि कामात वेळ काळ नाही बघायचा. कारण बाकीचे दिवस आपण काय रिलॅक्स असतो. आता तुम्हाला सांगतो मी, ह्या महिन्यात आता ह्या 10 तारखेपासून जे आपली ओपनिंग चालू झालेली आहे, तर आपलं 11 तारखेला एक वाघोलीचं ओपनिंग होतं. 11 तारीख झाल्यानंतर आपलं 12 तारखेला पौडचं ओपनिंग होतं. पौडचं ओपनिंग आम्ही केलं. ते ओपनिंग केल्यानंतर लगेच तिथून आम्ही बिडकीनला 250 ते 300 किलोमीटर गेलो. म्हणजे 3 दिवस कंटिन्यू ओपनिंग. आता पण ओपनिंग करून आलोय मी. बबल्स फॉर किड्स, आपलं किड्स वेअर्स मध्ये आपण चालू केलं होतं. त्याच्यात पण चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यात मी अजून अभ्यास करतोय, त्यामुळे अजून मी शाखा एवढ्या अनाऊन्स नाही केल्या देण्यासाठी. ज्यावेळेस मला वाटेल की मी परफेक्ट झालो या बिझनेसमध्ये बबलच्या, त्यावेळेस मी नक्कीच अजून खूप शाखा वाढवणार बबलच्या. आणि विषय कसा आहे, कष्ट केलं पाहिजे बघा. आता मला उद्या पण ओपनिंग आहे 16 तारखेला सोमवार पेठ पुण्यातलं. म्हणजे हे सगळं शक्य झालं बघा माझ्या कष्टामुळं, तुमच्या प्रेमामुळं. त्यामुळं सुरुवात खूप छोटी होती. आज साम्राज्य अजून खूप मोठं करायची जिद्द होईल नक्की. पण
मार्केटमध्ये आता तुम्ही पाहताय भरपूर कॉम्पिटिशन वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या. ह्या सगळ्या गोष्टींना मात देत देत आपण इथपर्यंत आलेलो आहे. ह्याचं चांगलं एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर कष्ट केलंच पाहिजे. मी सांगेन कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि दादा आपण बघतोय की म्हणजे 10 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केली आहे, तर ह्या पूर्ण ड्युरेशन मध्ये ना खूप सारे ब्रँड्स आले. बरोबर. थोड्या काळासाठी असं वाटलं की हे पण मोठे होणार आहेत, खूप मोठे ब्रँड्स होतील, पण टिकवता नाही आलं, मार्केटमध्ये ते स्टेबल नाही राहिले. असे म्हणजे मी तर म्हणेल की दिवसाला नवीन ब्रँड येतोय पण टिकत नाहीये. आणि आपला 200 शाखा झाल्यात, सगळीकडे व्यवस्थित काम सुरू आहे. अजून तुम्ही जसं आम्ही बघतोय तुमच्या अकाउंटवरती रोजच्या ओपनिंग सुरू आहेत, तर हे सगळं तुम्ही मार्केटमधली स्टेबिलिटी कशी टिकून धरली? विषय कसा आहे माहिती का, आता तुम्ही ज्या क्षेत्रात उतरताय, म्हणजे आता मी कापड व्यवसायात उतरलो, तर माझं मेन मला काय करायचं होतं की ह्या क्षेत्रातले मूळ, म्हणजे जे मूळ आहे तिथपर्यंत जायचं होतं. मला अजून पण आठवतं, मी दुसऱ्यांकडून आधी माल खरेदी करत होतो. एक काळ असा पण होता, पैसे नव्हते म्हणून त्यांनी माल घेण्यासाठी उभं पण केलं नव्हतं किंवा ट्रीटमेंट चांगली दिली नव्हती. त्यावेळेस ठरवलं होतं आपल्याला ह्या व्यवसायात पुढे जायचं. मग हळूहळू दुसऱ्याकडे जॉब वर्कवर आपण द्यायला लागलो, फॅब्रिक वगैरे. नंतर शिकलो शर्ट कसा बनतो, काय बनतो, बटन कितीला येतं, दोरा कोणता लागतो, काय लागतो, या सगळ्या गोष्टींवर चांगला प्रॉपर अभ्यास केला. त्यानंतर स्वतःची फॅक्टरी टाकायची विचार केला आणि दुसऱ्याच्या फॅक्टरीमध्ये माल बनवून घेतला. त्यानंतर मग फायनली आता स्वतःची आपली फॅक्टरी आहे. त्यामुळं आणि मेन कसं आहे माहिती आहे का, नुसतं आता समजा मी फेमस आहे, मी लोकांना शाखा देतोय, पण त्या लोकांना आपल्याला माल वगैरे पुरवणं खूप महत्वाचं आहे. त्यांना वेळेवर माल गेला पाहिजे, अजून चांगली क्वालिटी देता आली पाहिजे. आम्ही आमच्यासोबत जे शाखेवाले, म्हणजे आमच्या शाखेतले काही इकडून तिकडून पण माल भरत असं मी असं सांगत नाही, पण जे सोबत आहे ते माल भरतात ते आज चांगल्या लेवलला आहे, म्हणजे चांगल्या लेवलला पोहोचलेले. आणि आमचं एक बॉन्डिंग पण खूप वेगळं आहे. बरोबर. चांगल्या लेवलला आम्ही काम करतो. स्वतः डिझाईन आम्ही ठरवतो, मी काय करायचं काय नाही, मार्केटला काय चालेल, एक वेगळाच ट्रेंड आणतो आम्ही मार्केटला, वेगळे पॅटर्न्स वगैरे असतात तुम्हाला माहिती. त्यामुळं रॉयलचं नाव बाकीच्यांपेक्षा बाकीच्यांना कमी समजत नाही आपण, पण वेगळं काहीतरी म्हणून आज पण आपल्या शाखा जातात. ते दुसरी गोष्ट, तुमच्याकडे फक्त पैसा असून फायदा नाही, किंवा तुमचा स्वभाव, काही लोक स्वभाव बघून पण शाखा घेतात. आमच्या रॉयल शाखेचा आम्ही कुठंच जाहिरात करत नाही की शाखेसाठी संपर्क नंबर वगैरे, आमचा नंबर वगैरे कुठंच काय नाहीये. ज्याला शाखा घ्यायची तो शोधत कसा पण संपर्क करतो, कुठून पण नंबर काढतो, ऑफिसला येतो. मला इंस्टाग्रामवर इतके मेसेज येतात शाखेसाठी, तरी पण आम्ही काय, म्हणजे आमचं ध्येय काय, जो खरंच शाखा घ्यायची त्याला तो कसा पण आमच्यापर्यंत पोहोचणार, त्याला आमची शाखा जाती आणि ती शाखा आमची जास्त काळ चालती. म्हणजे कधी असा खूप कमी केसेस आहे की आमची शाखा बंद पडलेल्या काही शाखा आहे. त्यांची कारणं अशी पण आहे की जे शाखा चालवतात ते एक्सपायर झालेले, किंवा काही असतात की फक्त देखाव्यासाठी शाखा टाकतात. घेतला आयफोन, घेतली गाडी, मग भांडवल नाही, मग कर्जबाजार येऊन काही अशा केसेस असतात. पण जो जिद्दी आहे, जो कष्टाळू आहे, मी पाहिले फार कर्ज काढून पण त्यांनी चांगले सेट झालेले. आज त्यांची एक वेगळी लेवल आहे, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येतात. अभिमान वाटतो या गोष्टीचा, चांगलं वाटतं की बाबा आपलं काहीतरी आहे. आणि रॉयल शाखेवाले आमचे बऱ्यापैकी सगळे गरीबच शाखेवाले, असे लय पैशावाले नाही किंवा काय असे माजुरे नाही. त्यामुळे आमच्या शाखेत त्यांना मग पर्यायच नाही की ह्यातच आपल्याला कष्ट करायचं. ज्यावेळेस मी रॉयलची शाखा टाकत होतो त्यावेळेस माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझा शेवटचा पर्याय हे कापड दुकान होतं. मी जर ह्याच्यात सक्सेस झालो नसतो तर मी कुठेतरी काम करत असतो आज कंपनीत, किंवा कुठेही काम करत असतो 10-20 हजारो. पण मी ज्यावेळेस ती जिद्द ठेवली त्यामुळे मी आज इथपर्यंत आलो. तसंच आमच्या शाखेवाले पण जिद्द ठेवून, मला कोण मार्गदर्शन करण्यासाठी नव्हतं, पण आज मी त्यांना स्वतः सांगतो काय विकलं पाहिजे काय नाही. ज्यावेळेस मी ओपनिंगला त्यांची जातो, ती गर्दी इतकी होती लोकांची, जे प्रेम असतं माझ्याबद्दलचं ते सगळं प्रेम आपल्या शाखेला जातं. बरोबर. जर तुम्ही स्वतःचा ब्रँड टाकायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा गोष्ट, तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते. माल कुठं भेटतो, कसा भेटतो, चांगला भेटतो, नाव ठेवायचं, त्या नावाला लोकांपर्यंत जास्त कसं काय पोचवायचं. 6-7 महिने तुमचं लोकांना नाव पण माहीत नसतं कुठं दुकान आहे काय. तर ह्या गोष्टी रॉयलची शाखा घेतली, तुमचा 6 महिने पिरियड वाचतो. आणि बऱ्यापैकी नवीन जे दुकानदार असतात तुम्ही पाहता मार्केटला, त्यांना व्यवसाय करणं जमत नाही, म्हणजे त्यांना मार्गदर्शन करायला कोण नसतं. मालात फसतात किंवा चांगला माल भरता येत नाही त्यांना, किंवा पुढची पार्टी असतात ज्या डीलर असतात ते फसवतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते सगळे वायबल होतात, काय बंद पण करतात. हात्यातून वर जर आला तर त्याचा नक्कीच ब्रँड बनतो. पण स्वतःचा ब्रँड तयार करणं आत्ताच्या कंडिशनला, मार्केटची तुम्ही परिस्थिती बघताय ना, तर खूप अवघड आहे. शाखा घेतल्यावर तुम्हाला डायरेक्ट मी आहे तुमच्याशी, तुमचा माझा कॉन्टॅक्ट आहे. ज्यावेळेस मी तुमच्या सोबत आहे
तर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार, हा माल ठेवला पाहिजे, किंवा मी जो शर्ट घालतो माझे एवढे फॅन फॉलोविंग महाराष्ट्रात आहे, मग ती डायरेक्ट आपल्या रॉयल शाखेमध्ये जाते का, तर बाबा हे आबिदाचं दुकान आहे. हा फरक आहे दुसरी शाखा स्वतःची टाकण्यात आणि रॉयलची घेण्यात. मी असं म्हणत नाही स्वतःचा ब्रँड असावा, पण शाखा घेण्याचे खूप असे फायदे पण आहे नाही का? बरोबर. काही काही जण म्हणतात शाखा काय घ्यायची, ज्ञान देतात लोकांना, स्वतःचा ब्रँड तयार करा. स्वतःचा ब्रँड तयार करा, पण ते स्वतःच्या ब्रँडची मार्केटिंग पण त्या लेवलची झाली पाहिजे ना. नुसतं दुकान टाकून तुम्ही दुकानात काय माशा मारणार आहे का? बरोबर. तुमच्या दुकानाची ब्रँडिंग झाली पाहिजे, नाव झालं पाहिजे. आज रॉयलचं इतकं नाव झालेलं आहे, तुम्ही रॉयलची कुठेही शाखा टाका, ओपनिंग झाल्यानंतर कस्टमर चालू आहे का, तर चालू धंदा आहे आपला, चालू व्यवसाय. आणि तुम्ही स्वतःच्या नावाचं काही पण दुसरा ब्रँड टाका, ते चालण्यासाठी त्याला इतके कष्ट आहे ना. हे तुम्हाला ज्यावेळेस आता ज्यांनी स्वतःचे दुकान टाकलेत स्वतःच्या नावाचे त्यांनाच माहिती आहे ते कष्ट काय. बरोबर. आणि माझे युट्यूबर मित्र आहेत प्रदीप थोरात म्हणून, त्यांच्याकडे आपली रॉयलची शाखा आहे. तर त्यांच्याकडनं किंवा मी बाकीच्या लोकांकडनं बघतो की म्हणजे तुम्ही रॉयल उद्योग समूहाचे फाउंडर आहेत, त्या नात्याने ते वेगळं, पण एक तुमच्या प्रति त्यांचं प्रेम वेगळंच दिसतं मला तुमच्याकडनं जे ब्रांचेस शाखा घेतल्या. तर याचं काय रहस्य आहे की एवढं लोक कसं आहे, आता मी माझा स्वभाव एकदम असा गर्विष्ठ नाही मी थोडा, पण म्हणजे असं स्वतःची स्तुती नाही करत आहे, पण गर्व नाहीये कोणत्या गोष्टीचा, कारण आपण वाईट दिवस पाहिले. दुसरी गोष्ट, शाखेवाल्यांना मी समजतच नाही, माझ्या शाखेवाले किंवा मी त्यांचा मालक आहे, ते ज्यावेळेस भेटतात त्यांच्यात मी त्यांना कळत पण नाही की आपला मालक आहे. मिसळून जातो मी त्यांच्या वातावरणात मिसळून जातो, त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो, कसं काय दुकान केलं, काय केलं. असं काय काय असतात की बाबा आल्यावर बळच ताईटपणा दाखवणार, ओळख देणार नाही. सर्वांना सेल्फ रिस्पेक्ट असते, पण ह्या छोट्या आयुष्यात चांगलं किती बोलताय ना, हा प्रयत्न केल्यावर नक्कीच माणसं जवळ येणार. त्यामुळं मार्केटला म्हणतात बाबा, मी तर बऱ्याच जणांकडून ऐकलं की अभि गायकवाडचा स्वभाव चांगला आहे, हे ते. म्हणजे मी काय स्वतः म्हणजे मला मिळवण्यासाठी माझा स्वभावच येतो. मी कधी कुणी आलं तरी तेच बोलतो, मला जे वाटतं तेच नॉर्मली बोलतो. त्यामुळे आमच्या शाखेवाल्यांचं जरा वेगळंच बॉन्डिंग आहे, सगळे अशी एकत्र एकमताचे असल्यासारखं राहतो आम्ही काय. आणि आता सध्या सोशल मीडियावरती जे कापड व्यवसायामधले उद्योजक आहेत, आपले तरुण उद्योजक महाराष्ट्रातले, तर या ऑफर्स आणि त्या गोष्टींमध्ये ना खूप जास्त असं कॉन्ट्रोवर्शियल रील्स वगैरे दिसत आहे. आणि तिथं आम्हाला तुमचा जरा दुसरीकडे दिसतो, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहे, तुम्ही पण ऑफर दिली आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ऑफर आपण म्हणू शकतो, पण तुम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीत पडले नाहीये किंवा तुम्ही तिकडे लक्ष पण नाही दिलं, तुमचं काम व्यवस्थित चालू आहे. कसं आहे माहिती का, हिऱ्याला कधी सांगायला लागत नाही मी हिरा आहे. आता दोन्ही बाजू सांगतो मी जर दुसरं कोणाला त्यांच्यात जर उतरलो तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे, आणि मी दुसऱ्याला का फेमस करू. मी एखाद्याला चांगलं बोललं तरी तो फेमस होणार आहे, वाईट बोललं तरी फेमस होणार आहे. ह्या गोष्टींमध्ये मला पडायचंच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मराठी उद्योजक आहे आपले जे, त्यांनी हा विचार केला पाहिजे की राव मार्केटला आपल्या आधी किती धंदे केलेत, मारवाडी लोकांनी केलेत, गुजराती लोकांनी केलेत, पण ते लोक कधी एकमेकांचे पाय वाढताना पाहिले का तुम्ही टाकता दुकान 10x10चं आणि धंदा करणं लांब राहिलं, व्यवसाय करणं लांब राहिलं, तुमचं बाकीचाच गोंधळ असतो. म्हणजे ह्याला कमी समजणं, त्याला कमी समजणं, मोठेपणा, स्वतःच्या अहंकारी राहणं, त्या गोष्टी नाही पाहिजे. मी तरी म्हणतो मराठी व्यावसायिकांनी उलट सगळ्यांनी सोबत येऊन, माझी तर इच्छा आहे सगळ्यांनी सोबत यावं, एक युनियन बनवावं. मार्केटला जे ऑफर वगैरे लावतात, कसलाही माल विकतात, त्या गोष्टींपासून सगळ्यांनी ठरवावं की बाबा आपल्याला मार्केटला क्वालिटी माल विकायचा आहे, ग्राहकांना चांगला माल विकायचा आहे. हे सगळ्यात जर ह्यांनी केलं तर ह्या दुकानदारांचाच फायदा होणार आहे. मराठी माणूस ज्यावेळेस आपल्या व्यवसायात पडला, चांगली गोष्ट आहे पडला, पण त्या माणसांनी मार्केटचा कचरा करून टाकला. तुम्हाला माहिती ना, ऑफर लावतात, त्यांना माहित पण नसतं प्रॉफिट लॉस काय असतो. ते ऑफर लावतात, एवढ्याला शर्ट तेवढ्याला शर्ट. हे काय आधी नव्हतं का, आधी दुकान नव्हते का, मारवाडी वगैरे लोक नव्हते का, कितीला शर्ट विकायचे, ते 700-800 रुपयाला शर्ट विकायचे. त्यावेळेस त्यांनी रेट तोडू शकत होते का, नाही तोडले त्यांनी. आपली लोक थोडे दिवस आली, सख्या मार्केटची वाट लावून टाकली. पण ह्या मार्केटला क्वालिटी देणारी भरपूर आहे. आता आमचं पण रॉयल्स आहे, पण आम्ही कधी ऑफर लावत नाही. तुम्ही पाहत असाल वर्षातून क्वचित 1-2 ऑफर आमच्या शाखेमध्ये असतात किंवा रॉयलमध्ये असतात, की ह्याचं कारण की आम्ही क्वालिटी देतो. आम्ही 300-350 वाले तसले शर्ट देत नाही, आपण डुप्लिकेट माल विकत नाही. कस्टमर आपल्याकडं द्यावासारखं आहे आपल्याला, तर कस्टमर आला तर आपल्याला त्याला चांगलं काय देता येईल हा आम्ही 100% त्यांची काळजी घेतो. आणि सर्व्हिस पण चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, आणि माल पण चांगला देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता आपल्यासोबत जो माझा मित्र आहे ऋषी, त्याला पण मी हेच विचारलं, कारण मी रॉयल मधून कधी आतापर्यंत शॉपिंग केली नाहीये. ठीक आहे, तर मी त्याला हेच विचारलं की बाकी जे आहेत ब्रांचेस वगैरे तिकडे खूप कमी प्राइसिंग आहे आणि इथे जास्त प्राइसिंग आहे. तर त्यांनी मला हे सांगितलं की प्राइसिंग तरी तुला 100, 200, 300 जास्त दिसेल, पण इथली क्वालिटी मी स्वतः वापरली आहे
सो मला माहिती आहे की प्राइसिंग आहे, पण त्यांचा परत येणारा कस्टमर बेस पण आम्हाला रिटर्न कस्टमर भरपूर आहे. आणि काय होतं, रेट जास्त म्हणण्यापेक्षा क्वालिटीला जास्त महत्व देतो मी स्वतः माझ्या रॉयलचे शर्ट वापरतो, त्यामुळे मला माहिती मी काय लेवलचा माल बनवतो, काय क्वालिटी असते आपली. आणि कस्टमर असे पण आहे की वर्षभर घालणारे कपडे घालण्यात म्हणतात, दादा तुमच्यातूनच घातलाय बघा शर्ट. त्या गोष्टीचा आनंद वाटतो ना एक वेगळा. जर लोकल माल विकला असतं, लोकल माल तुम्ही घ्याल तुम्हाला 350 रुपये तेवढ्या पुरतं चांगलं वाटणार. बरोबर. पण ज्यावेळेस तो शर्ट धुतला जातो, त्यानंतर तो आकसतो, वरती येतो, त्यावेळेस तुमच्या मनाला काय वाटतं, त्यावेळेस तुमचा लॉसच आहे ना. नक्कीच. 2 पैसे जर जास्त घेऊन तुम्ही वर्षभर जर आपलं शर्ट किंवा कोणताही आमचा रॉयलचा कपडे वापरू शकता तुम्ही, तर तुम्हाला प्रॉब्लेम काय, 2 पैसे जास्त द्याल. तुम्ही लोकल माल जर घेतला तर दोनदा पण घालता येणार नाही, असा माल घेऊन काय फायदा. म्हणजे मी त्या मेंटॅलिटीचा नाही. क्वालिटी माल विकला पाहिजे, चांगला ब्रँड माल विकला पाहिजे. 2 रुपये जास्त घ्या ना कस्टमरकडून, पण चांगला माल देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. आणि आता अशा तरुणांसाठी काय सांगाल तुम्ही, की म्हणजे भरपूर सारे तरुण आहे जे लोअर मिडल क्लास फॅमिलीतून येतात, जास्त त्यांचं भांडवल नाही आहे, त्यांना कपड्याचाच नाही इतर कोणता पण व्यवसाय करायचा आहे, तर सुरुवात कशी करायची, म्हणजे लोन घेऊन सुरुवात करायला हवी का, किंवा बिना भांडवली व्यवसाय उभा कसा करू शकता? ते विषय कसा आहे माहिती आहे का, तुम्हाला जर कोणताही व्यवसाय करायचा असेल तर पहिल्यांदा ट्रायल घेतलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मला कापड व्यवसाय टाकायचा आहे, बरं कापड व्यवसाय सोडा जरा तुम्ही साईडला, दुसरा कोणताही व्यवसाय टाकायचा आहे मला, तर त्या व्यवसायात आधी काम केले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला चहाचं दुकान टाकायचं असेल तर चहाच्या दुकानात तुम्ही महिनाभर काम केलं पाहिजे, जरा अभ्यास घेतला पाहिजे, त्यात प्रॉफिट किती लॉस किती. कोणतीही गोष्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही करायची. आता थोडक्यात आता मला दुकान टाकायचंय, तर मी त्या आधी गोष्टी सर्वे केला पाहिजे, ते चालू शकतो की मग मी इन्व्हेस्टमेंट करणार, बरोबर का. आधी ट्रायल घेतला पाहिजे बिझनेसमध्ये. मित्रांनो, ट्रायल म्हणजे असं नाही म्हणत मी, तुम्ही त्या क्षेत्रात काम करा, त्या क्षेत्रातलं नॉलेज घ्या, नॉलेज घेतल्यानंतर मार्केटला उतरा. काही लोक यांचं त्यांचं ऐकून काय करतात, घेतात आणि पैसे घेतात, बिझनेस टाकतात, बंद करतात. ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. कोणताही व्यवसाय करताना ट्रायल घेतला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आज अजून एक सांगतो तुम्हाला, जर तुम्ही समजा तुम्हाला घड्याळ विकायचं आहे, तुम्हाला म्हणजे आणता येईल ते घड्याळ, कस्टमरला लागतं ते घड्याळ, पण तुम्हाला विकायचं, तुम्ही एक आणा सुरुवातीला, एकदाच 10 आणून नका ठेवू. तुम्हाला घड्याळ विकायचं म्हणजे मग तुम्ही 10 घड्याळ आणणार, ते 10 कस्टमर कधी येणार, तुम्ही कधी सेल करणार. असं करण्यापेक्षा मी थोडक्यात तुम्हाला कस्टमरला कधी लागेल त्यावेळेस आणा, म्हणजे तुमचा लॉस पण होणार नाही आणि एक ट्रायल बेस तुम्हाला समजेल तरी काय होऊ शकतं, टेस्ट करायचं की मार्केटला गरज आहे की नाही, मार्केटची टेस्ट घ्या, मग इन्व्हेस्टमेंट करा. ज्यावेळेस तुम्हाला वाटत ना मी 10 घड्याळ दिवसाला विकतोय, त्यावेळेस तुम्ही घड्याळचं अख्खं शोरूम टाका, पण सुरुवातीला ट्रायल घ्या, टेस्ट घ्या, मग इन्व्हेस्टमेंट करा, नाहीतर खूप बिझनेस लॉस होऊ शकतात. मी माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. मी कोणताही व्यवसाय करताना ट्रायल घेतो आधी. आता किड्सवेअर मध्ये आलो मी, आधी स्वतःची माझी ब्रांच टाकली, जर त्याच्यावर मी अभ्यास केला, प्लॅनिंग केला. ज्यावेळेस म्हणलं मला बेबी होईल, आता अंश झाला, त्यानंतर अंशसाठी म्हणलं मला बिझनेस करायचा प्लॅन, मग मी किड्सवेअरचं हे केलं, त्याचं फ्युचर प्लॅनिंग केलं. ज्यावेळेस तो मोठा होईल तो त्याचा बिझनेस. आणि दादा किड्सवेअर मधलं जे नाव आहे ते कसं सुचलं, कारण ते मला स्वतःला खूप इंटरेस्टिंग वाटलं की ते रिलेट करतंय छोट्या मुलांना आणि लक्षात काय असं आहे ना, भरपूर नावं शोधत होतो वेगवेगळी, आणि अंश आंघोळ करत होता त्यावेळेस तिथं असे म्हणलं अंश बबल्स बघ असं बोलणं झालं आमचं. मग त्याच्यावर मग ते त्याच्यातले थोडे लेटर वेगळे इकडे तिकडे करून नाही का, LLL वगैरे हे नंबरॉलॉजी करून वगैरे, मग ते बबल्स नाव ठरवलं आपण, बबल फॉर किड असं लोगो वगैरे स्वतः मी डिझाईन केला. मग ते नाव फायनल केलं, पण नाव छान वाटतं, ते जरा ऐकायला पण छान वाटतं, लक्षात येईल असं नाव, लगेच लक्षात येईल असं नाव आहे. आणि आता जेव्हा तुमची सुरुवात झाली असेल नक्कीच तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील, तर नवीन जे मुलं व्यवसायामध्ये पडणार आहेत, तर तुम्ही तुमच्या असं काही चुका सांगा. चुका म्हणजे तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेस मी दुकान टाकायला गेलो, माझ्याकडे पैसे तर कमी होते, पण जो मार्गदर्शक माझा मित्र होता, आम्ही कपड्याचा माल आणायला गेलो होतो, विश्वास होता माझा पूर्ण, आपल्याला काय माहित पण नव्हतं काय चांगलं काय वाईट. तर त्यावेळेस मी माल घेतला होता 450 रुपये त्यावेळेस खरेदी केली होती मी, म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी. आता तुम्हाला सांगतो मी, आपल्या दुकानाला 10 वर्ष झाले असेल, 10 वर्षांपूर्वी आपण ते घेतलं असेल, माल वगैरे घेतला असेल, मग त्यावेळेस त्या मालात फसलो होतो मी, एवढ्या जास्त रेटचं. मग तो इथं विकणं खूप ॲडव्हेंचर वाटायचं मला, की खूप मोठं काहीतरी, आता एवढं कसं काय विकू मी. तर तिथं फसू नका, लोकल माल वगैरे घेऊ नका,
तिथं लॉस तुमचा होऊ शकतो नाही का. तर कपड्याचं दुकान जर टाकत असाल तर माल वगैरे आधी क्वालिटी चेक करा. डायरेक्ट आंधळा विश्वास कोणावर ठेवू नका, कोणत्याच व्यवसायात विश्वास ठेवू नका. थोडं त्यातलं नॉलेज घ्या, मग 100% सक्सेस भेटेल तुम्हाला. ओके. आणि आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की काही दिवसांपूर्वी मोर्चा होता मुंबईला आणि त्या दरम्यान बरेचसे मराठी उद्योजक होते. वैभव धूस असतील, फोन रूमचे मालक असतील शिवमदादा पवार, मॅक्स होलसेलर, शौर्यवाडा, त्याच्यानंतर बाकी पण हॉटेल उद्योजक असतील. तर तुम्ही पण होते, आम्ही रील्स मध्ये बघितलं की सगळे एकजूट होऊन तिथे मदत करत होते. तर यावेळेस तुमचं म्हणजे कसं वाटतं की सगळे लोक एकत्र येत आहे आणि समाजासाठी काहीतरी करताय? खरंच आनंद आहे की बाबा आपले एवढे लोक मराठी उद्योजक आहेत. तुम्ही नावं घेतले सर्वांचे, सगळे त्यांच्या लेवलला चांगल्या लेवलनी काम करत आहेत. पण ते काम करता करता लोकांना कसा फायदा होईल किंवा लोकांना कशी मदत होईल, भरपूर जण काम करत असतात. काही न दाखवता करत असतात, काही दाखवता करत असतात. आता हे सोशल मीडिया आहे, तुमचे फॉलोअर्स आहे, तुम्ही 100% दाखवलं पाहिजे की तुमचे व्हिडिओ बघून लोकांना अजून प्रेरणा येईल, ते अजून लोकांना मदत करतील. म्हणजे इतक्या प्रमाणात इन्फ्लुएन्सर समजा असतील हे सर्व मराठी, तर ह्यांच्यामुळं जे नाही ते लोकांनी पण मदत केली. पण ते हे पाऊल टाकायला पाहिजे होतं. आपल्या चांगल्या प्रकारे जे मराठा नाही आहे त्यांनी मदत केली, जे मराठा आहे त्यांनी मदत केली, सर्वजण आले, असं सर्वांनी एकजूट यायला पाहिजे प्रत्येक वेळी. आता तिकडं शेतकऱ्यांचं ते झालं होतं, तर त्यावेळेस पण भरपूर जणांनी मदत केली. असे आहेत आपले म्हणजे जे आत्ता मराठी उद्योजक स्वतःचा विचार न करता लोकांचा विचार करतात, फॉलोअर्ससाठी म्हणा, व्हिडिओसाठी म्हणा, किंवा करतात. हे लई मोठी गोष्ट. आणि याच्यात पण मी 2 गोष्टी बघितल्या की जसं आत्ता थोड्या कॉन्ट्रोवर्सी सुरू आहेत ऑफर वगैरे वरून, तर आणि तेव्हा एकजूट आले होते. तर जे एकजूट आले ना, मी बघितलंय की तुमच्यासारखे अनुभवी लोक, जास्त वेळ दिलाय, जास्त वर्ष दिले व्यवसायात, असे लोक होते. आणि आत्ताचे थोडे तरुण रक्त म्हणू शकतो की अशा लोकांमध्ये थोड्याशा कॉन्ट्रोवर्सी सुरू आहेत. तर तो अनुभव घेऊन आलेले उद्योजक एक समाजाप्रती काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडत होते, हे आपण पाहिलं. विषय कसा आहे माहिती आहे का, खरं तर एकमेकांबद्दल टीका नाही केली पाहिजे. मराठी व्यावसायिक असतील, कोण पण असतील, समजा तुझं पण कपड्याचं ठीक आहे ना, आपल्याला 140 कोटी लोक आहे आपल्या भारतात, आपल्याला त्यांना काय विकते हा विचार केला पाहिजे. आपल्या मराठी लोकांचं हेच चुकतं की ह्याचं पायवड त्याचं पायवड. चांगल्या लेवलची पण तुम्ही म्हणताय ना, त्यांना पण बघवत नाही. आता मी माझं कसं आहे, मला एकटं राहिलं म्हणजे मला कुणाच्या मागं करायला नाही आवडत. मी कुणाच्या पुढं पण नाही करत. मला वैयक्तिक आहे, मी वैयक्तिक राहतो. माझे ऑफलाईन मित्र जास्त आहे. सोशल मीडिया फॉलोअर्ससाठी जवळ आलेले नाही आवडत मला, किंवा फॉलोअर्ससाठी मी कधी कुणा जवळ जात नाही. वैयक्तिक आपल्यात इतकी ताकद आहे, कधी गरज पडली नाही. ज्यावेळेस कोण नव्हतं त्यावेळेस आम्ही मार्केट गाजून बसलेले ना, आत्ता पण गाजवतोय. त्यावेळेस ही गरज नाही पडली, कोणाच्या पुढं नाही केलं, तेव्हा पण नाही जमलं, आत्ता पण नाही जमलं. तुम्हाला मी एकटा दिसेल, माझं वैयक्तिक दिसेल, मी कोणत्या गोळक्यात पण नसतोच. मित्र सगळे, पण मला आवडत नाही ते त्या गोष्टी. मी तुम्ही बघत असाल वैयक्तिक दिसून पण येतं अकाउंटवर वगैरे. कसं विषय असतो, वैयक्तिक साम्राज्य करायचे एक माझे वेगळे असते. आणि आत्ताची जवळ येणारे विषय काय, फॉलोअर्सचा विषय. ह्यांना फॉलोअर्स म्हणजे काय गोष्टी माझ्यासाठी तर काय नाही. मी दिवसाला पर माझे 20-30 फॉलोअर वाढतात, पण मी फॉलोअर्स ह्या गोष्टी नाही मारत. त्यासाठी मी कोणाकडे जात नाही, किंवा कोणाकडे माझ्याकडे पण येऊन देत नाही फेमसाठी. जे तू मित्र बन, तुला मी ताटात खायला घालीन, पण हे असलं नाही आवडत मला. खोटी मैत्री करायला मला नाही आवडत. बरोबर. आणि असे लोक पण तुमच्यासोबत जोडले असतील जे तुमच्यासोबत, म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली किंवा काही नसताना, तेव्हापासूनचे पण नक्कीच तुमच्यासोबत मित्र किंवा लोक. ह्या नावामुळं, आपल्या रॉयलमुळं चांगल्या लेवलचे लोक मित्र झाले, चांगल्या पदावरचे लोक मित्र झालेले. असं हे म्हणजे सोशल मीडिया सोडून जाईल पण ग्राउंड लेवलचे चांगले मित्र झालेले. तर हे सगळं शक्य झालं आपल्या रॉयलमुळं किंवा आपल्या नावामुळं. कसं असतं, तुमच्यात क्वालिटी असली की सगळे तुमच्याकडे 100%. पण भरपूर चांगले लोक पण मिळले या प्रवासात. पण माझे जुने, मला आठवतं माझे सुरुवातीला जे 4-5 मित्र होते ते अजून पण सोबत आहे माझ्या. त्यांची जागा कधी कोण नाही घेऊ शकत माझ्या आयुष्यात. कितीही मोठं झालं तरी पण त्यांना नाही विसरू शकत. आणि दादा मला हे सांगा आता की एवढा ब्रँचेस, एवढा मोठा हे, आता तुम्ही फॅक्टरी पण स्वतःची टाकली आहे, त्याच्यानंतर किड्समध्ये पण काम करताय, तर एवढं सगळं मॅनेज करताना एक कोणतं सगळ्यात मोठं चॅलेंजिंग गोष्ट तुम्हाला वाटते? चॅलेंजिंग म्हणजे डोकंच बंद पडतं. विषय कसा असतो माहिती आहे का, आता आपण एवढं वाढवलंय तर मॅनेजमेंट तर 100% आमचं. मॅनेजमेंट कसं राहतं, आता
मेन्सवेअरसाठी वेगळं डिपार्टमेंट आहे आमचं, किड्सवेअरसाठी वेगळं डिपार्टमेंट आहे. मेन्सवेअरचं मला कधी जास्त फोन येत नाही की म्हणजे माझ्याशिवाय कोणतं काम राहत नाही, सगळं मॅनेजमेंटला. विषय फक्त इथे येतो की ॲडव्हर्टायझिंगला मी लागतो, ज्यावेळेस शर्ट नवीन आर्टिकल येईल त्यावेळेस फोटो काढायला मी लागतो, फॅब्रिक सिलेक्शनला मी लागतो, ज्या मेन गोष्टी त्या मी करतो. बाकीची माझी सर्व टीम करते, सेलिंगचं टीम बघते, शाखेवाल्यांना माल कसा पोचवायचा, काय पोचवायचा, ते बाकी सगळं टीम बघती. अजून माझा मामा असतो, मामा पण लक्ष देतो. कसं आहे, बाहेरचं कोण असण्यापेक्षा मामाला म्हणजे घरातलाच नाही का सक्का मामा, तो पण लक्ष देत असतो हिशोब व्यवहार वगैरे या गोष्टी. त्यामुळं मला एक बाजू असं हलकी झाल्यासारखी वाटते. आणि किड्सवरचं पण बघतो मी, सगळं बघतो मी, पण एवढा जास्त लोड घेऊन काम नाही करायचं. मग ते काम करण्याला अर्थ नाही. तुम्ही करता त्यासाठी स्वतःसाठी, बरोबर. स्वतःला तुम्हाला बाबा जीवाला बरं वाटलं पाहिजे. नुसते आता इतकी धावपळ होती ना, करायला तर लागते, पण कधी कधी वाटतं का करतोय आपण एवढं सगळं, एवढं कशासाठी करतोय. पण ते एक जिद्द असती, करायला लागतं मॅनेजमेंट बरोबर, पण आणि ऑटोमॅटिक. आणि मला आता हे सांगा की सगळ्या ब्रांचेसला आपल्याला सेम क्वालिटी द्यायची आहे, रिपीट कस्टमर आपल्याला मिळवायचं आहे, क्वालिटी मेंटेन करायची, तर या गोष्टींसाठी तुम्ही काय काळजी घेता की बाबा बाकी पण वेगळ्या व्यवसायात मुलं असतील, तर रिपीट कस्टमर कसा आपल्याकडे? रिपीट कस्टमर सगळ्यात महत्वाचं, कस्टमरला बोललं चांगलं पाहिजे. हो, कसं असतं, माणसाला सर्वात महत्वाचं लाईफमध्ये रिस्पेक्ट, सेल्फ रिस्पेक्ट लय महत्वाची. तुम्ही पुढच्या माणसाची रिस्पेक्ट जपली पाहिजे. तुमच्या दुकानात सोनं आहे विकायला, पण तुमची जीभच चांगली नाही, तो सोनं पण घ्यायला माणूस येणार नाही. तुमच्या दुकानात कचरा असेल, तुम्ही चांगलं बोलताच तरी पण तो येणार का, तर एक माणुसकीच्या नात्याने. किंवा सगळ्यात महत्वाचं माझं म्हणणं एकच आहे की कस्टमरला द्यावा सामान इज्जत द्या, ग्राहकाला चांगलं बोला, तो बॉन्ड करा तुमचा आणि कस्टमरचा, एक बॉन्ड करा मैत्रीसारखा. की बाबा नाही, त्याला कधी कपडे घ्यायचे आठवून आले की दुकानाच्या आधी तुमचा चेहरा आठवला पाहिजे की बाबा हा माझा मित्र आहे, ह्याच्याकडूनच मी कपडे घेणार. त्याच नात्याने मी जाऊन बोलन जरा 4 गोष्टी. तर तुम्ही कस्टमर सोबत बॉन्ड करा, कस्टमरला एक स्वतःचा मित्र असल्यासारखं समजा. 100% कस्टमर रिपीट येणार आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याची काही ना काहीतरी मदत पण होईल, बरोबर, मित्राची. आता जसं आपण थार बद्दल बोललो, तर थारच आपण गिफ्टमध्ये द्यायची आहे किंवा बोनसमध्ये ठेवायची आहे ऑफरमध्ये, नाही. हे कसं डोक्यात विषय काय होता माहिती का, आपण मागच्या वर्षी ऑलरेडी 3 गाड्या लावल्या होत्या, त्या पण 3 गाड्या उद्या लागल आपल्या इथे, ते दिल्याच होत्या. पण ह्यावेळेस जरा मोठं करायचं चाललं होतं नाही का, काही करता येईल विचारच चालला होता. आपण स्कॉर्पिओ गाडी लावणार होतो आधी, म्हणजे थारचं नंतर प्लॅन झाला. स्कॉर्पिओ गाडी आपण आधी लावणार होतो, पण जरा विचार म्हणजे चर्चा वगैरे केली सर्वांसोबत, आमच्या ऑफिसच्या टीम वगैरे सोबत. तर सगळे म्हणले जरा थार जरा युनिक वाटेल, जरा हे वाटेल नाही का, जरा थारचं एक वेगळं इम्प्रेशन पडेल. त्यामुळे मग फायनली आम्ही थार ठरवले. आणि असं प्लॅन दुसऱ्यांनी ठेवले म्हणून असला काही प्रकार नाहीये. म्हणजे ह्याच्यापेक्षाही अजून काहीतरी मोठं असू शकलं असतं, पण थारपर्यंत ठीक आहे. दुसरी पण मोठी ऑफर आमची म्हणजे ठेवणारच होतं दिवाळीला, आम्ही दर दिवाळी ठेवत असतो. आता थार प्लस आपण 3 टू व्हीलर गाडी ठेवलेली आहे. तर पुढच्या वेळेस अजून काहीतरी नक्कीच ठेवूया मोठं. दादा, या पूर्ण जर्नीमध्ये असा एखादा क्षण होता की तुम्हाला असं वाटलं, जो स्टार्टिंगला असेल, मिड पॉईंटला असेल, कधी पण की सोडून द्यावं किंवा नाही होऊ शकत, किंवा असं म्हणजे डिमोटिवेटिंग फेज होती का तुमची काही? होते ना. ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं ना, त्यावेळेस रेंट भरण्यासाठी पण पैसे राहिले नव्हते, कलेक्शनचे पैसे काढून दिले. पण असा विचार नाही कधीच केला मी बंद करावं वगैरे, कधीच नाही केला. माझे विचार कायम पॉझिटिव्ह असायचे. मी करू शकतो, मला माहिती होतं, मला आवड होती या धंद्याच्या आधीपासून, मी करू शकतो, मला माहिती होतं. त्यामुळे भरपूर वेळा प्रसंग आले, पण बंद करावं हा कधीच माझा ऑप्शन नव्हता. मी दुकानाला एक माझ्या काय सांगू, एक वेगळंच अटॅचमेंट होती दुकानासोबत माझी मला. आणि ह्यातच क्षेत्रातच नाव करायचं होतं, काम करायचं होतं. ज्यावेळेस माझे फॉलोअर्स नव्हते किंवा इंस्टाग्राम शाखा नव्हते, त्यावेळेस पण माझं दुकान होतं. त्यावेळेस मी सकाळी 8, 8:30, 9 वाजता दुकानात येतो, रात्री 10, 10:30, 11ला जायचो. 10,000 रुपये धंदा झाल्यावर इतका आनंद व्हायचा, खुश व्हायचो मी, हसत हसत घरी जायचो. त्यावेळेस म्हणजे लय भारी वाटायचं. मग मी 0 पासून 10,000 सेल केला, काही नसताना, ॲडव्हर्टायझिंग वगैरे काहीच नसताना. त्या लेवलनी मी मार्केटमध्ये नाव करत आलो. आता एवढं सगळं सांगत बसल्यावर आपला ब्लॉग पण इतका मोठा होईल ना. पण मी आता जी लोक वगैरे पत्ते वगैरे खेळतात त्यांच्या इथे जाऊन गाड्या विकायचो त्यांना. अजून काय काय लोकांना शर्ट आवडले घरी नेऊन द्यायचो, म्हणजे पाहिजे ते करायचो मी त्या व्यवसायात. लॉकडाऊन होतं तरी पण आतमध्ये कस्टमर करायचो.
पर्यायच नव्हता मला. हो. मला ते करायचंच होतं, कारण ते नसतं केलं तर मी अभि गायकवाड इथं बसलोच नसतो बरोबर. किंवा एवढं माझं नाव झालं नसतं, कारण मी मिडल क्लास फॅमिलीतून होतो. मला लयतले काम करायला लागलं असतं, कुठंतरी एका कोपऱ्यात असतो मी, लोकांनी ओळखलं पण नसतं. पण मी जिद्दी होतो, मला करायचं होतं या क्षेत्रात. लय लय कष्ट घेतलं, प्रमाणाच्या बाहेर कष्ट घेतलं, वेगवेगळ्या गोष्टी आणत गेलो. रक्षाबंधन आलं की ते बहिणींना देण्यासाठी टेडी वगैरे आणा, किंवा ते व्हॅलेंटाईन डे वगैरे आणलं तसले रोज आणा वगैरे, असल्या बाकीच्या पण गोष्टी ऍड करत गेलो. लाजलो नाही कधी मी, हो. 2 व्हीलरवर फिरायचो. मग नंतर मग हळूहळू हळूहळू जरा वाढत वाढत गेलं. मग नंतर चांगल्या लेवलला आल्यानंतर मग शाखा लोक मागायला आले. आपल्याला द्यायचं काय असं हे नव्हतं, शाखा द्यायची काय. मी उलट शाखेवाल्यांना म्हणलं होतं, माझंच दुकान बघा, माझ्या दुकानात माल नाही, तुम्हाला शाखा कडून देऊ म्हणलं मी. ते तेव्हा म्हणले होते, नाही तुमच्या स्वभावामुळे आम्हाला तुमची शाखा घ्यायची. मग ज्यावेळेस शाखा गेली ना दुसरी तिसरी, त्यानंतर मी ठरवलं आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायचं. मी तिथून पुढे लय अभ्यास केला. मग माल स्टॉक वाढवत गेलो, शाखा वाढवत गेलो. मग असं असं आपलं स्टेप बाय स्टेप वाढत गेलं. आणि आता जसं तुम्ही शाखेबद्दल बोलताय की लोकांनी स्वतःहून प्रतिसाद दिला की स्वतःहून मागितले शाखा, कुठली मार्केटिंग न करता. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे माझ्या व्ह्यूअरसाठी किंवा तरुण मुलांसाठी, की स्वतःचं दुकान चालू करण्यात आणि शाखा घेण्यात काय डिफरन्स आहे? स्वतःचं दुकान घ्या. तुम्हाला बोललो ना मी, स्वतःचं दुकान टाकायला तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायला लागते. आता समजा असं काहीच काय म्हणतात, काय शाखेचे पैसे द्यायचे, आणि बघ काय काही शाखा फुकट देणार आहे पण मार्केटला, त्यांची शाखा चुकून पण घेऊ नका. आता एक मी रॉयलचं म्हणून नाही सांगत, किंवा माझ्या ब्रँड माझी घ्या असं म्हणून नाही सांगत, कारण गुंचन, कारण त्यांनाच माहित नाही व्यवसाय काय. ते दुसरीकडून माल घेतात, दुसरीकडून माल आणणार, ते स्वतःचे पैसे ॲड करणार, मग तो माल तुम्हाला विकणार, त्यानंतर तुम्ही सेल करणार, तुम्हाला प्रॉफिट काहीच मिळणार नाही. शाखा फुकट कोण देतं माहिती का? ज्याचा ब्रँड नाही ना, ब्रँड, तो शाखा फुकट देतो. ब्रँडला कधीच मी 1 रुपया पण कमी नाही करत माझ्या शाखा द्यायच्या टायमाला कस्टमरला, कारण माझा ब्रँड आहे आणि लोक माझ्याकडे येतात. मला जाहिरात करायला लागत नाही, शाखेसाठी संपर्क, शाखेसाठी नंबर, आमची शाखा घ्या, तसलं कधी केलं नाही. तुम्हाला माहिती आहे मी, कारण माझं एकच वाक्य आहे, सोन्याला कधी जाहिरातीची गरज पडत नाही. तुम्ही सोनं आहे ना, तुम्हाला तुमचं अस्तित्व सांगायची गरज नाहीये. आता मी काय कायचे व्हिडिओ बघतो, काय शाखा घेताय, आपली शाखा घ्या, आम्ही शाखा फुकट देतो. अहो तुम्ही शाखा फुकट देता, तुमचं स्वतःचं काय गोडाऊन आहे, तुम्हाला फॅब्रिकमधलं नॉलेज आहे का, कापड किती जे असतं, कोणतं काय असतं, त्यानंतर बटन कोणते वापरले पाहिजे, जे कॉलर पट्टे असते किंवा कप पट्टे असते ती कोणती यूज केली पाहिजे, त्यात क्वालिटी काय पाहिजे, फॅब्रिक काय रेटचं पाहिजे, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. किती मीटर रुपयाचं फॅब्रिक घेतलं पाहिजे, क्वालिटी कशी मेंटेन करता येईल, डबल शोल्डर माल काय असतो काय नाही, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घ्या तुम्ही. मग लोकांना नॉलेज द्या. बरोबर. तुम्ही ह्याचा त्याचा माल आणून उचलता, दुकानात टाकता, लोकांना विकता, लोकांना चुत्या बनवता, आणि आमची शाखा, आम्ही पैसे घेत नाही, एवढे कामं तेवढे कामं, अशी ह्या आश्वासनावर काय फायदा नाही आहे. रजिस्टार झाला आणि दुकान टाकलं, लगेच दुकान फेमस होत नाही. आम्ही ह्या धंद्यात अभ्यास केलाय, काय केल्याने काय होऊ शकतं. आमच्या सगळ्या म्हणजे सगळ्या शाखेमध्ये, ह्या शाखेमध्ये आम्ही कोणताही माल, समजा शर्ट घेतलाय तुम्ही, तुमच्या शर्टला जर प्रॉब्लेम आला तर आम्ही बदलून देतो. म्हणजे ही आपली पॉलिसी आहे की बाबा कोणतेही कपडे घ्या तुम्ही, आम्ही तुम्हाला 100% बदलून देणार. आणि जे स्वतः दुकान टाकायचं असेल बाबा, तर तुम्ही प्रॉपर, त्यात मी सांगितलं तसंच, प्रॉपर एखाद्या कपड्याच्या दुकानात काम करा, अनुभव घ्या, कसं बोलायचं, कस्टमर कसं हँडल करायचं, हे सगळ्या गोष्टी हे समजल्यानंतर मग तुम्ही या क्षेत्रात उतरा. असं नाही म्हणत रॉयलची शाखा घ्या, आमच्या रॉयलची शाखा बऱ्यापैकी सगळीकडे झालेल्या आहे आणि जवळजवळ आम्ही शाखा देत पण नाही. पण ह्या गोष्टी केल्या तर बाबा कमी होईल, आणि हे करायचं म्हणजे दुकान बंद पडायच्या केसेस कमी होईल. अरे लोक भरपूर आहे, इतकी लोक आहे, कपडे लागणारी गोष्ट आहे, विषयच नाही, चालणार, कपड्याचं दुकान चालणार, पण ते मेंटेन ठेवलं पाहिजे. आणि कॉम्पिटिशन पण लय वाढलेलं आहे, वेगवेगळे भरपूर बिझनेस आहे. पण हा धंदा खूप सोपा आहे. म्हणजे तुम्हाला काय डोक्यावर पोतं घेऊन नाही जायचं, किंवा तुम्हाला काय उचलायचं नाही जड का काय, एकदम फक्त कस्टमरशी चांगलं बोलायचं, चांगला माल द्यायचं, चांगली क्वालिटी द्यायची, ह्या गोष्टी करा, दुकान कधीच बंद पडणार नाही. ओके. आणि थोडक्यात शाखा घेणं म्हणजे फक्त नाव न घेता आपण त्या माणसाचा अनुभव पण घेतोय, पर्चेसिंग पासून ते सेलिंग पर्यंतचा त्याचा सगळा एक्सपिरियन्स असेल, माल कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा आहे, जसं तुम्ही सांगितलं क्वालिटी, आणि त्या सगळ्या गोष्टी आपण त्या शाखेसोबत विकत घेतोय. बरोबर. आपण त्यांना आपला माझा मी अनुभव सगळा देतोय त्यांना. थोडक्यात ते तुम्ही 10 वर्ष मागे जेवढे अभ्यास केले ते 10 वर्षात 100% त्यांना एका
नावासोबत किंवा एका ब्रँड सोबत त्यांना ते लगेच विषय मिळते. कसा असतो, आता एवढं माझं मी अभ्यास केलाय क्षेत्रात, मी माझं गुरु काय शिष्याला देतो, काहीतरी शिक्षा देतो किंवा ज्ञान देतो गुरुला मिळालेलं. गुरुकडं आणि आपण का गुरु बनवतो, कारण आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असतं त्याला. माझे शाखेवाले माझ्यासाठी शिष्यासारखे आहे, मी त्यांना माझ्याकडे जेवढं जेवढं या क्षेत्रातलं ज्ञान आहे 100% देणार, मी सांगणार. तसं बाहेरची नाही सांगणार, बरोबर. बाहेरचं स्वतःच बघणार. आता दुसऱ्या डीलरकडे गेले ते त्यांचा माल विकायला बघणार, तुला कसं विकायचं हे कोण सांगणार, कसं विकायचं मग मी स्वतः सांगतो. आणि ते 100% सक्सेस होतं. मी सांगन ते त्या गोष्टी 100% मी सांगन तसंच होतं. किंवा त्याला मी शाखेवाला सांगतो ह्या दिवशी एवढा धंदा होणार, ओपनिंग झालं एवढा धंदा होणार, अपेक्षापेक्षा जास्त धंदा होतो. आमचं ज्यावेळेस ओपनिंग होतं शाखेत दुसऱ्या दिवशी 83,000 रुपये सेल होतोच आमच्या शाखेचं. कोणते मी सांगतो मग त्यासाठी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. मानतात आणि शाखेवाले लय मानतात आणि आमचे निर्णय जरा वेगळे असतात मार्केटपेक्षा. आणि ते दिसून पण येतं आम्हाला. म्हणजे जसं मी स्टार्टिंगलाच बोललो की खूप सारे ब्रँड्स आले, थोड्या काळासाठी टिकले पण नंतर संपले किंवा नवीन ब्रँड येतच असतात. रॉयल माहितीये का, काय ब्रँड आले त्यांना टिकवता नाही आले. त्यांनी जर त्यांच्या ब्रँडवर त्यांच्या व्यवसायावर जर फोकस केला असतं, लक्ष दिलं असतं बाकीच्या गोष्टींकडनं, तर व्यवसायावर 100% टिकला असता. व्यवसाय माझं एकच टार्गेट आहे, बिझनेस जर करतोय ना तू, बिझनेस आज शाखा तू देतोय समज, पण तुझ्या शाखा सांभाळता आले पाहिजे तुला, ते सगळं मॅनेजमेंट झालं पाहिजे. नुसतं शाखा देऊन फायदा नाही, शाखा तुझ्या चालल्या पण पाहिजे. याच्यावर मी कायम अभ्यास करत राहतो, वेगळा आणायचा प्रयत्न करतो मार्केटला. त्यामुळं आपलं टिकलेलं आहे रॉयल हे नाव कायम. आणि टिकून इथून पुढे अजून प्रयत्न करणं आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा. नक्कीच. एक खूप महत्वाचा प्रश्न विचारतो मी दादा, की बरेचसे तरुणांना ना व्यवसाय म्हणजे एक लक्झरियस किंवा शो ऑफ करण्यासाठी सोशल मीडियावरती दाखवायचंय, मग ते जास्त रिसर्च किंवा हे न करता लोन घेता किंवा आई वडिलांकडनं जास्त पैसे घेऊन सुरू करतात. तर मग या गोष्टी त्यांनी कोणत्या काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी स्टार्टिंगला लोन कसं घ्यायला पाहिजे, किती घ्यायला पाहिजे? सगळ्यात महत्वाची म्हणजे व्यवसाय म्हणजे देखावा नाही, व्यवसाय म्हणजे आपली लक्ष्मी. काय काय बावळट माझ्या पण होते, माझ्या शाखेवाल्यांमध्ये पण होते, लग्न करण्यासाठी शाखा घेतली. काय काय फक्त अभिदादा येणार शाखेला, अभिदादा शाखा त्या नावासाठी घेतली. पण ज्यांनी खरंच म्हणजे नाही का, ज्यांना खरं कष्ट करायचं होतं त्यांनी घेतली, त्यांचं 1 नंबर चालू आहे दुकान. आणि शाखेचं मी तुम्हाला सांगेन, लोन हा प्रकार जरा टाळलाच पाहिजे. आधी मी तर एवढंच सांगतो, आधी तुम्ही कष्ट करा. तुम्ही जर आत्ता काम वगैरे करत असाल तर अजून 2 वर्ष काम करा, पैसे साचवा, भांडवल उभं करा, मग तुम्ही या धंद्यात पडा. ज्यावेळेस तुम्ही लोन काढून जर व्यवसाय करता, लोन फेडण्यात तुम्ही लोन फेडणार का शाखा चालवणार, नवीन नवीन माल अपडेट कसं करणार. माझं तर म्हणणे बघा, एक स्ट्रॅटर्जी बिझनेसची, जर ज्यावेळेस तुम्ही नवीन दुकान टाकता त्यावेळेस तुमच्याकडे माल असतो पूर्णपणे नवीन, तो माल विकता. समजा तुमचा सेल होतोय दिवसाला एक 20,000 रुपये जर सेल झाला किंवा 10,000 सेल झाला, तर ते 10,000 रुपयातले 1,000 रुपये तुमचे कलेक्शनला गेले पाहिजे, की जेणेकरून अडचणीच्या काळात तुम्हाला ते गरजेला पडत. दुसरी गोष्ट, स्वतःचं पेमेंट ठरवायचं आहे किती आहे, स्वतःचं पेमेंट XYZ ठरवून तो साईडला काढायचा. आणि तिसरा पार्ट, 3 पार्ट करा. तिसरा पार्ट हा तुम्ही तुमच्या मालाला परत तुम्हाला माल रिस्टॉक करायचा आहे त्यासाठी काढावा. असं जर मॅनेजमेंट लावलं तर ज्यावेळेस सीझन असतो दिवाळी वगैरे, त्यावेळेस ते कलेक्शनचे पैशांचा खूप मोठा फायदा होऊ शकतो तुम्हाला माल भरण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एक स्वतःचा पगार घेताय, त्यामुळे तुमच्या गरजा तिथून बघणार, ते तुम्ही मॅनेजमेंट लावलं पाहिजे, बरोबर. आणि तिसरी गोष्ट, मालाचं पण तुम्ही पैसे साईडला ठेवताय. हे जर 6 महिने जर तुम्ही मॅनेजमेंट केलं तर ॲटोमॅटिकली तुमच्या धंद्यात मालाची वाढ होणार. परत अवेडवे तुम्ही पैसे नाही घेणार. एक प्लॅनिंग पाहिजे, बाबा मला महिन्याचा खर्च किती, 20,000, मग 20,000 पेमेंट मला कामगारासारखाच घ्यायचा. पण तुमचा बिझनेस इतका नकळत वाढणार, तुम्हाला समजणार पण नाही. मॅनेजमेंट पाहिजे नाही बिझनेसमध्ये. असं जर मॅनेजमेंट लावलं तर सीझनला पण प्रॉब्लेम येणार नाही आणि कधीच तुम्हाला अडचण पण येणार नाही पैशाची. काय 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 करतात, आता माल आहे दुकानात, माल तो स्टॉकच करत नाही, भरतच नाही माल. हाय तो माल तो सगळा माल कधीच संपत नसतो. दुकान टाकल्यानंतर नवीन नवीन अपडेट द्यावी लागते. नवीन अपडेट दिल्यावरती रिसायकल होऊन, समजा आता तुम्ही आत्ता माल भरलाय 10,000चा, कस्टमर आल्यावर आधीचं काय घेऊन जातं, आत्ताचं काय घेऊन जातं. एका टायमाला आत्ता तुम्ही आणलाय 10,000चा, लगेच 10,000चा जात नाही. जुना पण माल जातो, काही काही नवीन पण माल जातो. यासाठी कंटिन्यू माल अपडेट ठेवायला पाहिजे, नवीन नवीन माल आणला पाहिजे. ज्यावेळेस दिवाळी वगैरे त्यावेळेस सर्व माल निघून जातो, पण तुम्ही कंटिन्यू अपडेट राहिले पाहिजे. काय 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 करते, एकदा माल भरते तो संपसपर्यंत, असं नाही. तुम्ही डेली माल भरा, डेली सारखा माल भरा. बाबा 10,000 सेल झाला आज, 5,000चा लगेच माल भर. तू 5,000 रुपये ठेव साईडला, चल तू पुढल्या मालासाठी ठेव. असं मग रोज रोज तुम्ही नवीन नवीन आर्टिकल मागवत राहा. कस्टमर म्हणून राहा, ह्याच्याकडे नवीन असतं काही ना काही, बरोबर.
कस्टमर अट्रॅक्ट होणार, तुमच्याकडे येणार, तुझ्याकडे इतका माल होणार ना, म्हणजे थोडक्यात जो उद्योजक करणार असेल एवढा माल होणार की तेच खरं भांडवल आणि ते तू पैसे कमावलेलं असणार 100%. बरोबर. मला असं वाटतं की हे 3 गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या त्या फक्त कापड उद्योगासाठी नाही तर प्रत्येक व्यवसायासाठी गरजेच्या असतील. आणि तरुणांसाठी नवीन गोष्ट असेल ही की म्हणजे त्यांना असं वाटतं की व्यवसाय किंवा उद्योजक म्हणजे येणारा सगळा नफा आपला आहे, आपल्या खिशात असणार. तर तुम्ही जे सांगताय चुकीचं आहे. सॅलरी, स्वतःसाठी हा. सॅलरी ठेवा, मॅनेजमेंट, परत रिइन्व्हेस्टमेंट, तर ह्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट होत्या ज्या नक्कीच फायदा होईल. नाही, केलंच पाहिजे तसं, त्यावेळेसच बिझनेस होऊ शकतो. आणि दादा आता जसं मी नाशिकचा आहे, तर नाशिकला कोणाला किंवा संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही कोणाला जर आपली शाखा घ्यायची असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे किंवा कसं घेऊ शकतो ते? आता विषय आलाय किंवा व्लॉग आलाय तर सांगतोच, भरपूर जणांना कॉन्टॅक्ट करायला लागतात. कसं आहे मित्रांनो, ज्याला शाखा घ्यायचीत खरंच ना, तर त्यांनी पूर्ण सर्वे करावा की शाखा घ्यायची बाबा कन्फर्म. आणि त्यानंतर आपलं ऑफिस आहे इथं काय म्हणतात, आळंदीमध्ये ऑफिस आहे आपलं, दानोरेमध्ये, मरकर रोडला. तुम्हाला आमच्या बघा ऑफिसचा नंबर, शक्यतो ऑफिसचं जरी नाही भेटलं तरी मेन शाखेचं भेटतो. आमची मेन शाखा दिघीमध्ये, इथं तुम्ही कोणाशी संपर्क केला तर तुम्हाला ऑफिसचा नंबर पण भेटेल, ऑफिस कुठे आहे सगळं भेटेल. ऑफिसला आल्यानंतर तुम्हाला शाखेबद्दल, शाखेसंदर्भात सर्व माहिती भेटेल. फोनवर आम्ही कधी माहिती देत बसत नाही, तुम्ही डायरेक्ट येऊ शकता ऑफिसला. ऑफिसला आल्यानंतर तुमची फायनल होऊन आम्ही शाखा देतो तुम्हाला. कुठं जर ज्या ठिकाणी नसेल ते शाखा 100% देतो. तर असा संपर्क होऊ शकतो. आणि एक मी यांना नंबर पण देईन एक शाखेसाठी खाली, तर तो नंबर तुम्ही टाकला तरी चालेल, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी पण जमेल. डिस्क्रिप्शनमध्ये आपण ह्या ब्लॉगच्या आपल्या शाखेसाठी नंबर पण एक मी देतो तुम्हाला, तो मेन्शन करा तुम्ही. तर तुम्ही त्या नंबरवरूनही कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता डायरेक्ट शाखेसंदर्भात बोलण्यासाठी. ओके, नक्कीच. आणि दादा आपण व्हिडिओ आता एंड करतोय, सो मी तुम्हाला परत एकदा थँक्यू बोलेल, कारण एवढं धावपळीचं तुमचं स्ट्रक्चर असताना आता मेन आपला सीझन पण सुरू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम दिला, सो थँक्यू सो मच.